नमस्कार, मी डॉक्टर गौरी. आरोग्य प्रेरणा या वाय-टी फॅमिलीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये केसांमध्ये कोंडा कोणत्या कारणाने होतो व त्याच्यावर कोणते घरगुती उपाय करायचे आहे, या संदर्भात सविस्तर माहिती सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. केसात कोंडा झाल्यानंतर सुरुवातीला खूप चिडचिडपणा येत असतो, कारण सारखं डोकं खाजवायला लागतं. त्यात तो शोल्डरवर जर पडला, कपड्यांच्यावर पडला तर अजूनच त्रास होत असतो. तर अगोदर आपल्याला कारणे कोणती आहेत ही माहिती असणं गरजेचं आहे. तर पहिलं कारण आहे ते म्हणजे मलेशिया नावाची एक बुरशी. ही जी बुरशी असते ना, ती नॅचरली स्काल्पवर प्रेझेंट असते आणि ज्यावेळेस स्काल्प टाळू हा जास्त तेलकट होत असतो, अस्वच्छ राहत असतो, अशा वेळेस ही बुरशी झपाट्यानं वाढते आणि त्याचं रूपांतर हे कोंड्यामध्ये होत असते. त्याच्यामुळे पहिल्यांदा महत्त्वाचं आहे की तुमचा टाळू हा स्वच्छ राहायला पाहिजे. काही व्यक्तींच्या टाळूला अतिशय जास्त प्रमाणात तेल सिक्रेट होत असतं आणि हे अतिरिक्त तेल आणि असलेली मृत त्वचा हे एकत्र आल्या कारणाने त्या ठिकाणी खपल्या स्वरूपात कोंडा हा तयार होत असतो. तसेच ज्या व्यक्ती प्रॉपरली त्यांचे केस धुवत नाहीत, आठवड्यातून किमान एक 3 वेळा तरी केस धुणे गरजेचं आहे आणि जर प्रॉपर स्वच्छता नसेल, तर त्या कारणाने मृत त्वचा, तेलकटपणा तसेच धूळ याच्यामुळे हा कोंडा खूप वाढला जातो. जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये हार्ड शॅम्पू किंवा जेल्स असतील किंवा स्प्रे असतील यांचा वापर खूप करत असाल, तर टाळूची त्वचा ही जास्त कोरडी पडली जाते आणि त्यामुळे सुद्धा डॅन्ड्रफ हा तयार होत असतो. हवामानामध्ये जेव्हा जास्त कोरडेपणा असतो किंवा जास्त उष्णता असते, अशा कारणाने सुद्धा कोंडा हा केसामध्ये तयार होतो. काही व्यक्तींच्यामध्ये तर जास्त ताणतणाव तसेच संतुलित आहार न घेतल्या कारणाने सुद्धा कोंड्याची समस्या ही उद्भवू शकते. ही सगळी झालीत कोंडा कोणत्या कोणत्या कारणाने केसामध्ये तयार होतो याची कारणे. आता झटपट आपण उपाय कोणते करायचे आहेत त्याची माहिती जाणून घेऊयात. तर तुम्हाला सर्वप्रथम हार्ड शॅम्पू न घेता सौम्य शॅम्पूचा वापर करा व केसांची नियमित स्वच्छता ठेवा. त्यामुळे कोंडा हा जास्त तयार होणार नाही. यासोबतच ॲलोवेरा म्हणजे कोरफड हे सर्वांना माहीत आहे. तर कोरफड जेल बाहेरून विकत न आणता जर तुम्ही घरातलीच जर घेतली तर अतिशय उत्तम. कोरफडीची जी काटेरी भाग असतो तो काढायचा. त्यातला आतला जो गर आहे तो साधारणपणे 20 ते 25 मिनिट हा केसांच्या मुळाशी लावायचा. केसांना लावलात तरी पण चालू शकेल. या कोरफडचे खूप चांगले फायदे केसांसाठी आहेत. तुमच्या केसांच्या वाढीसाठी, जर केस दुभंगले असतील, स्प्लिट झाले असेल, तर ते करेक्शन करण्यासाठी, केसांचा पातळपणा कमी करण्यासाठी, केसांना चमक देण्यासाठी व सोबतच डॅन्ड्रफ कमी करण्यासाठी या ॲलोवेराचा उपयोग होतो, कोरफडचा उपयोग होतो. त्यामुळे तुम्ही जरूर कोरफड ही तुमच्या केसांच्या मुळाशी लावा. तुम्ही याच्यामध्ये कोकोनट ऑइल आणि लेमन ज्यूस एकत्रित करून सुद्धा ते सुद्धा केसांच्या मुळाशी लावलं तरी सुद्धा डॅन्ड्रफ हा कमी होतो. जो तुमचा शॅम्पू आहे त्याच्यामध्ये टी ट्री ऑइल याचे 4 ते 5 थेंब एकत्र घालायचे आणि तो शॅम्पू आणि ते तेल एकत्र करून तुम्हाला हेअर वॉश घ्यायचा आहे. त्याच्यामुळे सुद्धा डॅन्ड्रफ हा कमी होतो. करंज तेल आणि कडुलिंब तेल हे एकत्र करायचं व याच्यामध्ये थोडासा भीमसेनी जो कापूर असतो तो घालायचा आणि हे घालून तुम्हाला हे मिश्रण केसांच्या मुळाशी साधारणपणे 20 मिनिटे ठेवायचं आहे व त्यानंतर हेअर वॉश घ्यायचा. हे उपाय करून बघा, याने निश्चितच केसातला कोंडा हा कमी होतो. आहारामध्ये झिंक तसेच व्हिटॅमिन बी तसेच ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असलेले पदार्थ वाढवले पाहिजेत. यामध्ये मी तुम्हाला अजून सजेशन करते ते 2 औषधं जी होमिओपॅथिक आहेत, हे मदर टिंक्चर फॉर्ममध्ये आहेत. अतिशय उत्कृष्ट अशी औषधं ही डॅन्ड्रफवर हे काम करतात. पहिलं औषध आहे ते म्हणजे जबोरँडी मदर टिंक्चर व दुसरं आहे ते म्हणजे अर्निका मदर टिंक्चर. हे मदर टिंक्चर तुम्हाला कोणत्याही होमिओपॅथिक शॉपमध्ये मिळेल. हे तुम्ही डायरेक्टली केसांच्या मुळाशी लावू शकता किंवा तुम्ही कोकोनट ऑइलमध्ये मिक्स करून सुद्धा लावू शकता. या दोन्ही औषधांनी सुद्धा डॅन्ड्रफ हा संपूर्णपणे कमी होतो. त्यामुळे घरगुती उपायासोबत तुम्ही ही होमिओपॅथिक औषधांचा अवलंब करा, म्हणजे तुमच्या कोंडाची जी समस्या आहे ती लवकरात लवकर सुटेल.
पुन्हा भेटूया असाच एक नवीन उपयुक्त माहितीचा व्हिडिओ घेऊन. जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या या आरोग्य प्रेरणा YouTube चॅनलला व्हिजिट केलं असेल तर नक्की हे सबस्क्राईबचं बटन प्रेस करा. तसेच शेजारचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करते तेव्हा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेचच येईल.